कोणाला काय प्रश्न आहेत का? हा 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 तुम्ही काय झोपेत असता काय? बोला ना. हा बोला बोला. मी ह्या सगळ्यांचा फॅन आहे आणि त्या सगळ्यांना नमस्कार करतो. नमस्कार. तुमच्या कलेला नमस्कार. छान वाटतं. मी म्हणजे सगळे कार्यक्रम बघतो लावणीचे. बरं. आज प्रश्न सुद्धा काय? म्हणजे पहिल्या रो मध्येच बसतो. पहिल्या row मध्ये तुम्ही असता? हा हा हा. बरं, व्हेरी गुड. तर मला मेघा गाडगेंना विचारायचंय. त्यांचं मी एक कार्यक्रम बघत होतो. हा तर आज खूप मस्त फक्कड लावणी चालू होती. ते मजा चालली होती. म्हणजे लोक फेटे उडवत होते, कोण टॉवेल उडवते, कोण टोपी उडवते. वा, वा. असं सगळं चालू होतं. हा. हा हा मग काय पुढे काय? तुम्ही हा काय हा हा. पुढे काय? हा तर मग ते काय काय? झालं, त्यावेळी मी टोपी उडवली. हा. ती स्टेजवर गेली. तर हा. मेघा गाडगेने विचारायची ती मला परत मिळेल का? ठीक आहे, तुमची टोपी उडाली, मग ही कुठली घालून आलाय? ही मागून आली होती ती मी घातली. कलाकार जेव्हा मोठा होत असतो, कलाकाराकडे अनेक ऑफर्स येत असतात. पण असा एक काळ जेव्हा माईंच्या आयुष्यात आला होता की अनेक गाणी सगळी सुपर डुपर हिट, अनेक ठिकाणाहून ऑफर. पण अशा वेळेला माईंनी त्या यशाच्या शिखरावर असताना सुद्धा अनेक शाळा बांधण्यासाठी, अनेक आश्रम बांधण्यासाठी, लहान मुलांसाठी, मोठ्या माणसांसाठी, अनेक गोष्टींसाठी त्यांनी निधी जमवलेला आहे. पैशासाठी नाही, पण माणसं जमवण्यासाठी माईंनी आत्तापर्यंत खूप मोठं काम केलं. त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सुलोचना चव्हाण ही व्यक्ती, तिची मुलं, तिचे मालक. आता तुम्हाला खोटं वाटेल, एका चाळीत मी 2 खोल्यात राहते. महिन्याला 21 कार्यक्रम करायची मी. त्यातली कमाई बहुतेक सगळ्या महाराष्ट्रात लाखो रुपयांनी मी योगदान केले. महारोग्यांचं हॉस्पिटल निघालं नांदेडला. शंकररावजी चव्हाण होते मुख्यमंत्री. त्यावेळी त्यांना 9 लाख रुपये पाहिजे होते प्लॅस्टिक सर्जरी मशीनला. मी 10 कार्यक्रम केले, त्यांना 9 लाख रुपये. तुम्हाला मी खरंच सांगते, मी चाळीत राहते, पण आम्ही आमच्या पैशाच्या गठड्या नाही बांधल्या. प्रेक्षक हो, तुम्हाला सांगते, अजून दरवर्षी पोती पोती भरून नेसलेल्या साड्या, चप्पल, ह्याचे कपडे, त्याचे कपडे, आजे दांतवाचे आम्ही भरून दरवर्षी अनाथाश्रमला देतो. माझा मोठा मुलगा 50 वर्षाचा होऊन गेला. काही नातेवाईक बोलून मी श्राद्ध केलं नाही. अनाथ आश्रम मधली मुलं मी जेवायला घातली. वा वा. तुम्हाला मी एकच सांगते, या सगळ्यांना आशीर्वाद द्या की अजून यांचं हे कार्य असंच भरभराटीत राहो. खरंच सांगते. पण एक आहे मात्र, कलाकार जो जन्माला येतो ना, त्याच्यासारखा सुखी कोण नाही. वा वा वा. कोणाचा बांधलेला नाही. वा वा. क्या बात आहे. खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सुलोचना ताईंसाठी. हा मेघा. आता माईंनी बोलल्याप्रमाणे मला एक थोडंसं बोलावंसं वाटतं या गोष्टींवर, कारण खूप हृदयस्पर्शी आहे हे सगळं. की आता लावणी कलाकार आपण म्हणतो, लावणी महोत्सव घडवतात, मोठमोठ्या प्रमाणात असतात, पण त्यांना दिली जाणारी वागणूक ही इतकी वाईट असते कधी कधी. त्यांना चहा पाण्यापासून कोणी विचारत नाही. पहिली गोष्ट, तमाशा कलाकारांना ते गृहीतच धरतात की हे असेच आहेत आणि यांना अशीच वागणूक द्यावी. पण ते चांगले आहेत म्हणून ते तुम्हाला एक्सेप्ट करतात आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे आणि तुम्हाला मान देऊन करतात. सेलिब्रिटी आले की त्यांना वेगळी वागणूक असते, पण त्याच्यापेक्षाही कुठल्या तरी लेवलला आज महाराष्ट्र सांभाळायला किंवा ही संस्कृती सांभाळायला आज त्यांनी हातभार लावलाय. त्या लोकांना तुम्ही विसरून जाता आणि त्यांना जेवण सुद्धा विचारत नाहीत काही लोक. तर याची फार इतकी खंत वाटते ना कधी कधी. जर तुम्ही त्यांना, बरं स्टेजवर आल्यावर तुम्ही मान सन्मान करणार त्यांचा, पण बाहेर गेल्यावर त्यांना परत ती स्टेटमेंट, त्यांना गाडी खर्चासाठी सुद्धा तुमच्याकडे पैसे मागावे लागतात त्यांना, की अरे आम्हाला 100 रुपये तरी द्या. आणि त्यांचे पेमेंट वेळेवर मिळणार नाही. त्यांना मानधन तर
खूप कमी लोक असतील, कलाकार असतील, त्यांना मानधनं मिळतात. पण जी अशी आहेत की आजही गोळ्या बिस्किटं विकून ते स्वतःचं पोट भरतात, किंवा आधी छोट्या छोट्या 150 रुपयासाठी सुद्धा ते आज कार्यक्रम करतात, पण आज एकेकाळी त्यांनी नाव कमवलेले असतात. अशा गोष्टी आहेत फार. तर मला माईंना खूप त्यांना म्हणेन की तुम्ही केलेलं काम ते इतकं महान आहे की आमच्यासाठी ते प्रोत्साहन आहे. आणि मीही ते काम सुरू केलंय, मीही काही प्रमाणात करते काही कामं, तर तुमच्या आशीर्वादानेच हे सगळं करते. आणि ह्या लावणीला मी खूप प्रेम करते. माझी आई आहे ही लावणी, आणि मी तिला कधीच सोडू शकत नाही. तुम्ही जे मुद्दे मांडले ते खूप महत्त्वाचे होते, आणि आज हा कार्यक्रम जे लोक बघत असतील, आजच्या कार्यक्रमानंतर नक्कीच यामध्ये फरक पडावा अशी मी आशा बाळगतो.